हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या युट्यूब चॅनलवर सरसे स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण संख्यांबद्दल थोडी माहिती मिळवणार आहोत. पहिली आहे समसंख्या. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. दुसरी आहे विषम संख्या. तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. म्हणजेच काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. तिसरा आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचा ती संख्या व 1 खेरीज कोणताच विभाजक नसतो. म्हणजे एखादी संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, दुसऱ्या कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. त्या सर्व संख्या मूळ संख्या असतात. आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय, दोन संख्या अशा असतात की ज्या मूळ संख्या असतात आणि त्याच्या दोन संख्यांमधील फरक किती असतो, 2चा फरक असतो. अशा सर्व संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे उदाहरण काय, 3 ही मूळ संख्या आहे कारण 3 फक्त 3च्याच पाड्यामध्ये येते. 5 सुद्धा मूळ संख्या आहे, 5 सुद्धा 5च्या पाड्यामध्ये येते. 3 आणि 5 या दोन संख्या कशा असतील, जोडमूळ संख्या असतील. कारण की 3 आणि 5 मधला फरक काय आहे, 5तून 3 गेले राहिले 2. नंतर आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्या नसलेल्या म्हणजे ज्या संख्या इतर स्वतःच्या ऐवजी दुसऱ्या कोणाच्याही पाड्यामध्ये येतात त्यांना असे म्हणतात, संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरण काय, 4 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येते. परत 6 3च्या पाड्यामध्ये येते. तर कशी वाटली आजची तुम्हाला माहिती, मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.